आपल्याला ते हँड ॲक्सिलेटर पण आपल्याला ऑफर केलेलं आहे, जे नॉर्मल आपल्या हा ट्रॅक्टरमध्ये ऑफर केलेलं असते. आणि आपल्याला खाली पण आपलं जे ॲक्सिलरेशन असतं आपल्याला ते मिळून जाते. आवाज ऐकू शकतात दोघे. हाँ भाइयों, मैं आप सभी का अनिकेत देखने पाटिल। आज हम आपका फिर स्वागत करता हूँ मेरे नई वीडियो में। आज हम रिव्यू करने वाले महिंद्रा कंपनी की तरफ से वाला अर्जुन। और आप लोगों को पता ही होगा कि हमेशा की तरह हम ट्रैक्टर का जो रिव्यू रहता है पूरा मराठी में करते हैं कि जिसने का हमारे जो शेतकरी बांधव रहते हैं उनको मतलब कि समझ में आए। तो चलिए फिर आज को स्टार्ट करते हैं। तर राम राम मित्रांनो, आज आपल्या समोर येऊन जाते ट्रॅक्टर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा प्लस येऊन जातो 555 DI 2024 मध्ये। त्या ट्रॅक्टरचं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे की ट्रॅक्टरच्या अंदर आपल्याला काय काय फंक्शन मिळून जातात। तर चला मग आजच्या व्हिडिओ स्टार्ट। जी HP असते आपल्या 50 HP मध्ये आपल्याला ट्रॅक्टर मिळून जातो। टॉर्क आपल्याला 187 न्यूटन टॉर्क मिळून जातो। जे PTOची पॉवर असते आपल्याला 45 मल्टी स्पीड PTO तुम्हाला भेटून जातो ट्रॅक्टर संघ। आणि आपण जर याचं मॅक्सिमम पॉवरबद्दल जर बोललो तर ते आपल्या स्क्रीनवर शो होऊन जाते। त्यानंतर रेटेड RPM बद्दल बोललो आपण तर 2100 पर्यंत आपल्याला RPM ट्रॅक्टर संघ भेटून जातो। गिअर्सबद्दल आपण बोललो तर आपल्याला 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर आपल्याला मिळून जातात। ट्रॅक्टरचे समोर तुम्हाला या टाईपमध्ये भेटून जाते। आणि अजून जर आपण बोललो जसं की आपल्याला जे हायड्रोलिक कॅपॅसिटी असते आपल्याला 1800 kg पर्यंत मिळून जाते। आता आपण जर बोललो ट्रॅक्टरच्या चाबीबद्दल, चाबी आपल्याला या टाईपमध्ये भेटून जाते। सिंपलशी आपल्याला चाबी येऊन जाते आणि जे महिंद्राचा लोगो असते ते आपल्याला या टाईपमध्ये येऊन जाते। जे महिंद्राचा जुना लोगो असते ते आपल्याला या संघ भेटून जातो। आणि महिंद्राची जे साईन असे मागून आपल्याला या टाईपमध्ये भेटून जाते। आपण जर समोरचं म्हणलं की ट्रॅक्टरचं लुक आपलं कसं आणि काय काय टाईप याच्यात भेटून जाते तर लाईटबद्दल जर आपण जर बोललो आपल्याला हेडजम लाईट आपल्याला ऑफर येऊन जातात त्याच्या संघ। आणि म्हणजे असं डब्बे टाईप आपलं रेक्टँग्युलर सारखं आपल्याला लाईट भेटून जातात। बाजून जर अजून जर बोललो तुम्हाला मी साधे पार्किंग लाईट जे असतात आपल्याला ऑफर केलेले भेटून जातात। या टाईपमध्ये त्याचे ग्रिल वगैरे आपल्याला ऑफर केली जाते। समोर बंपर लावासाठी जागा अशी आपल्याला ऑफर करून जाते। 30 kg पर्यंत आपल्या बंपरवर भेटून जाते याच्यावालं। जेणेकरून तुमचं ट्रॅक्टर नाही का म्हणजे जास्त सामान वगैरे काय असं ट्रॉलीमध्ये टाकलेलं तिथे म्हणजे ट्रॅक्टर समोर वरी उचलणार नाही। आणि तुम्हाला जर कोणत्या ट्रॅक्टर म्हणजे फसला असेल त्याचं काढायचं असेल बाहेर तुम्हाला नाही का इथे टोचिंगची जागा भेटून जाते। जेणेकरून नाही का तुम्ही एखाद्या ट्रॅक्टर फसले ट्रॅक्टर तुम्ही आरामशी काढू शकता। लाईट्सबद्दल तुम्हाला सांगितलेलंच आहे। आता मी जर तुम्हाला टायरबद्दल सांगितलं ज्याची टायर साईज जे ते आपल्याला 750/16चा आपल्या टायर भेटून जाते समोरवाला। या व्हेरियंटमध्ये कसं आहे माहिती आहे का आपल्याला 2 टाईपचे टायर भेटून जातात। एक छोटा टायर येऊन जाते थोडा छोटावाला आणि एक थोडा मोठावाला येऊन जाते। याच्यात जे टायर आहे सगळ्यात मोठावाला आहे। आणि याचं जर मी मागच्या टायराबद्दल बोललो जो मागचा टायर आपल्याला येऊन जातो ती येऊन जाते आपल्याला 16/9/28 आपल्या टायर भेटून जाते। आणि याच्यानंतरपर्यंत आपल्याला नाही का छोटा आणि मोठा टायर आपल्याला ऑफर केला जाते। या ट्रॅक्टरमध्ये जर दुसरा आपल्याला छोटा टायर जर पाहिजे असेल ते आपल्याला 14/9/28 येऊन जातो। आणि हा जो आपल्याला 16/9/28 आपल्याला ऑफर केला जाते। हायड्रोलिक्स पंप आणि त्यानंतर आपण जर बोललो आता याचे बोनटबद्दल तर याला आपल्याला कसं ओपन करायचं आपण नाही का हर व्हिडिओ मी सांगत असतो। तर आपल्याला कसं ओपन करायचं एकदा आपल्याला सर सांगतील। तर आपल्याला एकदा सर सांगणार तर तुम्ही सगळ्यात पहिले पुश करायचं खालचं बटन, त्यानंतर नाही काय ओपन होऊन जाते। आणि याच्यानंतर आपल्या जे आपल्याला दांडी या टाईपमध्ये लावावं लागते। त्यानंतर आपलं बाकीच्या अंदर तुम्हाला माहितीच आहे सगळं या टाईपमध्ये नाही का तुम्हाला याच्यानंतर सगळी जी इन्फॉर्मेशन असते ती तुम्हाला इंजनबद्दल माहीतच आहे। जसं रिफ्लेक्टर आपलं येऊन जाते, त्यानंतर कुलंट वगैरे आपलं सगळं जे असते याच्यानंतर भेटून जाते। आणि आपल्याला जर अजून जर खोलायचं असेल पूर्णपणे आपल्या या साईडने पण इथून बटन मिळून जातात। हे पण नाही का तुम्ही याला खोलू शकता जेव्हा आपल्याला मेजर सर्व्हिसिंग काय असेल तुम्ही याला तेव्हा खोलू शकता। हे जर तुम्हाला खोलायचं असेल तर तुम्हाला नाही का सगळ्यात सोपं इथे आपले जे बटन दिले असतात तुम्ही जेणेकरून नाही का याला आरामशीर या टाईपमध्ये असं खोलू शकता। आणि बंद करायचं असेल तर त्या टाईपमध्ये तुम्ही याला असं दाबून असं फिरून टाकायचं, हे लॉक होऊन जातो। ताकदीन दाबल्यानंतर नाही का पूर्णपणे लॉक होऊन जातो। त्या संग आपल्याला याला पण बंद करायचं असतं आपण जसं आपण ते ह्याची कांडी काढली तशी नाही का डायरेक्ट बंद होते। एकदा आपल्याला दाखवणारच येतं कशी करायचं ते। म्हणजे ज्या टाईपने नाही का तुम्ही याला ओपन करसाल त्या टाईपने नाही का तुम्ही याला बंद करू शकता आरामशीर। जे फिल्टर्स असतात आपल्याला ते आपल्याला काय साईडने मिळून जातात। आणि जे टायरसाठी आपल्याला म्हणजे मेन पॉवर स्टीअरिंगला आपल्याला मिळून जाते। आणि सिंगल याच्यानंतर आपल्याला ऑफर केलेलं आहे। अजून जर आपण या साईडला काय जमेल आपलं पूर्ण जे वायरिंग असते ते आपल्या भेटून जाते। टँक्स आपल्या इथून भेटून जातात, हायड्रोलिक्स येऊन जाते, ऑइलचं पण आपल्या इकडे भेटून जाते। आणि महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1 555 DI जी त्याची ब्रँडिंग आपल्याला मिळत आहे ती आपली या साईडला भेटून जाते। लाईट्सबद्दल आपण बोललो तर इथं आपल्या इंडिकेटर्स पार्किंग लाईट आपल्याला भेटून जाते। महिंद्राचं येऊन जाते साईन वगैरे, वॉर्निंग एक्स्ट्रा आपलं सगळं भेटून जाते। आणि त्यानंतर जर आपण जर बोललो की अजून आपल्याला काय काय भेटून जाते ट्रॅक्टर संघ तर आपले म्हणजे लो बजेटवाले म्हणजे की छोटे टायर पण आपले भेटून जातात। त्यासंग आपल्याला जर अजून जर काय करायचं असेल जसं की आपल्या काय टूल किट असते आपल्याली तर ते तुम्ही नाही का याच्यात ठेवू शकता। याच्यात तुम्हाला काय पूर्ण जागा दिलेली आहे जेणेकरून नाही का तुम्ही तुमचं सामान वगैरे काय ठेवायचं ठेवू शकता। आपल्या ट्रॅक्टरचे ग्राउंड क्लिअरन्स बोलता येईल आपल्याला तिने का उंच जास्त आहे। ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे सगळं जमिनी बसून ट्रॅक्टरचं जे हाईट आपल्याला म्हणता येईल जे मोठी होऊन जाते। आता तुम्हाला याच्यानंतर बसासाठी नाही का आपल्यापर्यंत फुटस्टेप पण दिलेले आहे जेणेकरून नाही का तुम्ही आरामशीर ट्रॅक्टरच्या अंदर चढू शकता। आपल्याला काय हँड ॲक्सिलेटर पण आपल्याला ऑफर केलेलं आहे, जे नॉर्मल आपल्या हा ट्रॅक्टरमध्ये ऑफर केलेलं असते। आणि आपल्याला खाली पण आपलं जे ॲक्सिलरेशन असतं आपल्याला ते मिळून जाते। आवाज ऐकू शकतात दोघे। पॉवर स्टेअरिंग व्हील आपल्याला भेटून जाते ट्रॅक्टर संघ। आणि जेणेकरून नाही का तुम्ही याला म्हणजे आरामशीर एका बोटीवर पूर्णपणे असं हे बघू शकता तुम्ही असं।
एका बोटाने तुम्ही आरामशीर पूर्ण टायर नाही का कळू शकता. म्हणजे आपलं इतकं असं सॉफ्ट असं याला म्हणता येईल, जेणेकरून नाही का तुम्ही यामध्ये एका बोटाने असं पूर्ण कळू शकता. आपलं बंद करायचं खाली असं स्विच दिलेले आपल्याला स्टॉप स्विच म्हणून. आता आपण जर बोललो बा याचं जे आपल्याला फ्यूल टँक असते 50 लिटरचं आपले डिझेल टँक दिलेले. डिस्प्लेबद्दल बोललो आपल्याला सगळी जी इन्फॉर्मेशन असते ती आपल्या इथे भेटून जाते. बॅटरी येऊन जाते, त्या हँडब्रेक येऊन जाते, प्लस त्यानंतर आपलं गिअरची इन्फॉर्मेशन आणि आपली स्पीड आपल्याला ट्रॅक्टरची आपल्या 30पर्यंत स्पीड दिलेली आहे. ट्रॅक्टरचे RPM असते ते आपल्या इथं मिळून जाते या टाईपमध्ये. खाली ट्रॅक्टर किती किलोमीटर म्हणजे ट्रॅक्टर किती घंटा चालले ते आपल्या इथं दिसून जाते. फ्यूलची इन्फॉर्मेशन आपल्या इथे येऊन जाते आणि ट्रॅक्टर आपलं किती गरम झालं वावरात शेतीत काम करता करता ते आपल्याला इथं साईन येऊन जाते. आणि तुमचं ट्रॅक्टर जर ओव्हरहीट होत असेल तर आपल्याला काही इथं साईन येऊन जाते. म्हणजे तुम्ही जर आता शेतातील जे याचं नाही का म्हणजे तुम्ही एक्स्ट्रीम जर काम करत असले आणि जास्त ट्रॅक्टर गरम झालं आपलं साईन येऊन जाते तर तुम्ही नाही का तवा याला बंद करायचं, जेणेकरून नाही का आपल्या ट्रॅक्टरला म्हणजे काही नुकसान होणार नाही. आणि अजून जर आपण काही जर बोललो आपल्याला जसं की आपल्याला जे एअर क्लिनर असते त्याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्या इथे भेटून जाते. हँड ॲक्सिलेटर येऊन जाते. स्टेअरिंग व्हीलबद्दल तर तुम्हाला मी सांगितलं या टाईपमध्ये स्टेअरिंग व्हील येऊन जाते. ट्रॅक्टर नाही का जेणेकरून जास्त गरम व्हावं नाही हे नाही का तुमच्यामध्ये तुमचं हे असते, किंवा जेणेकरून नाही का ट्रॅक्टर आपलं जास्त गरम झालं तर आपलंच म्हणजे ट्रॅक्टर खराब होऊ शकते लवकर. त्यानंतर अजून जर आपण इथं गोष्ट केलं की आपल्या काय काय स्विचेस भेटून जातात तर सगळ्यात पहिले आपल्या इथं जिथे लाईट असतात आपल्याला ती इथं लाईट्स भेटून जातात. सिंगल इंडिकेटर लावायचं असतं सिंगल इंडिकेटर आपण देऊ शकतो. स्टॉप इंजन जो मतलब जेणेकरून आपण काय ह्याचं दाबल्यानंतर आपण काय आपलं ट्रॅक्टर बनवून जाते. हजाल लाईटचं बटन इथं भेटून जाते. मेन तुम्हाला जे आपलं म्हणजे चार्जिंगला फोन वगैरे लावायचा असेल तर तुम्हाला नाही का याच्यानंतर आपल्याला स्विच भेटून जातात आणि फोन वगैरे ठेवायसाठी पण आपल्या जागा भेटून जाते. ट्रॅक्टर स्टार्ट करण्यासाठी आपल्या नॉर्मलीतून जागा म्हणजे चाबी भेटून जाते. आता आपण साईडला बोललो आपले जे अवजार असतात ते सगळं कंट्रोल नाही का आपण इथून याला करू शकतो. हँडब्रेक आपल्या ट्रॅक्टरमध्ये भेटून जातो. आता हे सध्या दांडियाची वर येत आपलं म्हणजे ट्रॅक्टरचे नाही का ते हँडब्रेक याचं लागलेलं आहे, जेणेकरून आपल्या ट्रॅक्टर नाही का आपण चढाव जरी उभं केलं तरी नाही का खाली वगैरे जाणार नाही. आणि तुम्ही जर त्याला जसं आपण याचा हँडब्रेक काढणार या टाईप नाही का आपण याचं पूर्ण हँडब्रेक काढत असतो. हँडब्रेक काढलेलं साईन आपल्या तवच भेटून जाते. जवळ नाही का ब्रेक पाडल्यानं का पूर्ण वर येऊन जाते. आपला हँडब्रेक जर लावलेलं नसेल आपल्या ट्रॅक्टर जर आपण जर चढावर जर लावलं आणि न्यूट्रलमध्ये जर असं आपलं ट्रॅक्टर कधी नाही का रिव्हर्समध्ये पण येऊ शकते. तर जेणेकरून नाही का तुम्ही ट्रॅक्टरला असं हमेशा म्हणजे उभं केल्यानंतर नाही का याचं हँडब्रेक असं लावून द्यायला पुरते, म्हणजे जेणेकरून नाही का आपलं ट्रॅक्टर तर सुरक्षित राहते आणि दुसरे पण आपलं सुरक्षित राहू शकते. त्यानंतर अजून बोललं आपलं वॉर्निंग वगैरे जे आपले साईन असतात ते आपलं सगळं नाही का साईडला इथे भेटून जाते. त्यानंतर तर तुम्हाला अजून म्हटलं बा की आपलं महिंद्राचे जे ऑफिशियल असते त्यातनी जे सगळं इन्फॉर्मेशन सपोज म्हणजेच की आपल्याला जसं अर्जुनची ब्रँडिंग येऊन जाते, कोणतं व्हेरियंट आहे, P2ची पॉवर काय आहे, त्यानंतर बाकी सगळं जे इन्फॉर्मेशन असते सगळं आपल्या इथे भेटून जाते. मॅन्युफॅक्चर कधी झालं. आता आपण त्या ट्रॅक्टरच्या मागच्या साईडनं बोललो आपण. आणि हो आपल्या जे गिअर्स असतात तर याच्यानंतर आपल्याला 4 गिअर आपल्या इथे भेटून जातात. खाली आपल्याला हायलोचा गिअर असते ते आपल्या इथं खाली मिळून जाते. जर आपला हायलोचा गिअर न्यूट्रल होत नाही तर आपला जे ट्रॅक्टर असते चालू होत नाही. छोटा गिअर इथे भेटून जाते. P2चा गिअर आपल्याला मिळून जातो. मित्रांनो महिंद्रानं नाही का आपल्या म्हणजे जे ट्रॅक्टर ड्रायव्हर असतात जे जेणेकरून नाही का आपल्या ट्रॅक्टर म्हणजे हमेशा नाही का आपलं खराब रोडनं किंवा आपल्या शेतात चालत असते तर जेणेकरून त्याला जास्त झटके बसावं नाही. त्यामुळे नाही का याच्या अंदरमधले आपल्याला या टाईपमध्ये नाही का याची सीट आपल्याला दिलेली आहे. नाही का तुम्ही आपल्या पोझिशननुसार म्हणजेच की आपल्या तुमच्या हाईटनुसार नाही का तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. समोर मागं करायचं असेल तर स्प्रिंग सीट दिलेली आहे, जेणेकरून नाही का तुम्हाला झटके जे असतात ते कमीत कमी लागेल आणि ट्रॅक्टर रोडवर चालतात मग जास्त असं हलणार नाही जास्त करून. मागून जे ट्रॅक्टरचं लुक असते आपल्याला ते या टाईपमध्ये भेटून जातं, म्हणजे एकदम दिसायला पण मस्क्युलर ट्रॅक्टर दिसून जातो आणि एकदम मोठ्याच्या मोठा दिसून जातो. आता इथं जर आता आपण जर इथं गोष्ट केली लाईटाबद्दल, ब्रेक लाईट, रिफ्लेक्टर आणि इंडिकेटर्स आपल्या इथं ऑफर केलेले आहेत. ट्रॅक्टर सध्या म्हणजे थोडा भरलेलं आहे, याच्याकडे जरा इग्नोर करायचा. आता आपण साईडने जर बोललो आपण तर आपल्या जे टाली अटॅचची जागा असते ती आपल्याला का इथं साईडला दिलेली आहे. टाली अटॅचची जागा आपल्याची नॉर्मल सेंटरला भेटत असते तशी. PTO इथं आपल्याला भेटून जातो. 540 मल्टीस्पीड PTO आपल्याला मिळून जातो ट्रॅक्टर संघ. आता तुम्ही शेतात जर काम करत असले आपले जर लाईट्स असतो आपल्याला एक या टाईपमध्ये भेटून जातो. बघू शकता तुम्ही एक या टाईपमध्ये भेटून जातो. सपोज तुम्हाला याचा लाईट पण असं जे सफिशियंट नसला म्हणजेच की तुम्हाला पुरेसा याचा लाईट नाही वाटला तुम्ही नाही का ट्रॅक्टरमध्ये एक्स्ट्रा लाईट पण आपण लावू शकता. त्याचं प्लग आपल्याला नाही का इथं भेटून जाते. तुम्ही नाही की त्याची जे PNC बिंदू लावून इथं नाही का एक्स्ट्रा लाईट तुम्हाला भेटू शकते, जेणेकरून नाही का तुम्ही वावरात जर काम करता नाही का तुम्हाला एक्स्ट्रा लाईट भेटून जातो. हायड्रोक्स आपल्याला नाही का खाली ते भेटून जातात. तुम्ही अवजार वगैरे अटॅच करायचे करू शकता आरामशीर. 1800 kg नाही कायचं मतलब की हायड्रोलिकचं पॉवर आपल्याला मिळून जाते. हायड्रोलिक कॅपॅसिटी आपल्याला नाही का 1800 kg आपल्याला भेटून जाते. ट्रॅक्टरचं लुक्स वगैरे आपल्याला मागून मिळून जाते चांगले. त्यानंतर अजून जो बोला आपल्या बॉर्डर ठेवायची जागा आपल्या इथं साईडला इथं मिळून जाते. रिफ्लेक्टर येऊन जातात, चांगल्या सीटा येऊन जातात आपल्याला बसण्यासाठी. आणि सस्पेन्शन मेन याच्यात म्हणजे कसं स्प्रिंग दिलेलं आता, जेणेकरून आपलं जे ड्रायव्हर नाही का द्यायला जास्त तकलीफ नाही होणार. आणि अजून जर आपण काहीचं बोललो जे QR असते आपल्या इथं साईडला मिळून जाते तिथं पण आपल्याला लाईट भेटून जाते. याचं बंद करायचं पण नाही का या टाईपमध्ये असं बंद करू शकतो. लाल कलरमध्ये आपल्याला नाही का हे जे व्हेरियंट आपल्याला ऑफर केलेलं आहे याच्यानंतर आपल्याला नाही का छोटा पण भेटून जाते मोठा पण आपल्याला भेटून जाते. जी HP असते आपल्या 50 HP मध्ये आपल्याला ट्रॅक्टर मिळून जातो. जी एक्शोरूम प्राईस असते आपल्याला 9,60,000 रुपये आपल्याला एक्शोरूम वाशिममध्ये भेटून जाते. तुम्ही जर भाऊ दुसरं कोणी बघत असाल बाहेर जिल्ह्यातून तर तुम्हाला काय ट्रॅक्टरची प्राईस कमी जास्त वरी खाली होऊ शकते, पण वाशिममध्ये नाही का याची एक्शोरूम प्राईस आपल्याला
9,60,000 आपल्याला भेटून जाते. ट्रॅक्टरचे जर रिव्ह्यू बघायचे असेल शॉर्टमध्ये तुम्ही नाही का माझ्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन बघू शकता. इंस्टाग्रामची जे लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि आपल्या सरचा नंबर आणि शोरूमचा नंबर असतो तो आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जेणेकरून नाही तुम्ही सरला कॉन्टॅक्ट करू शकता. घेऊन तुम्हाला डिस्काउंट पण होऊ शकते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नाही का कमेंट करून सांगा. भेटूया तुमच्या संगत नवीन व्हिडिओत. आजच्या व्हिडिओत एवढंच. आराम सगळ्यांना.